उभाटा सेनेचे संजय राऊत यांनी केलेलं कालचं विधान हे पंतप्रधानांना अपमान करणार आहे, बदनामी करणार आहे। त्याहीपेक्षा संजय राऊत यांचं विधान हे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल विद्वेष पसरवणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू, विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू। आणि सवाल औरंगजेबी मानसिकतेचाच असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला आणि उद्धवजींना आमचे थेट सवाल आहेत। याकूब मेमनचं थडगं उद्धवजी आपण मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी सजवलं गेलं, याला औरंगजेबी मानसिकता म्हणणार की नाही? आमचा सवाल सरळ उद्धवजींना आहे। ज्या अफजल गुरुने भारताच्या संसदेवर हल्ला केला त्याच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है असं म्हणणाऱ्या लोकांना आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सभेला यायची परवानगी सुरुवातीला मिळाली होती की नाही? ही औरंगजेबी मानसिकता आहे की नाही? आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने तर अफजल खानाचं थडगंही उखडून टाकलं, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या अष्टमुद्रा संदर्भातला बोधचिन्ह असलेला आमच्या संरक्षण यंत्रणेचा झेंडाही केला आणि भारतीय नेव्हीच्या ऑफिशियल ड्रेसवर आता अष्टमुद्रा आणली। संजय राऊत तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागत होते। मग संजय राऊत यांची हे पुरावे मागण्याची मनोवृत्ती म्हणजे औरंगजेबी मनोवृत्ती नाही का? आणि म्हणून याची उत्तरं उद्धवजींनी द्यावीत। महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय, विद्वेष पसरवणारी वक्तव्य पंतप्रधानांबद्दल करणं, अपमान आणि बदनामी करणं हे निवडणूक आयोगाला मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या व्हायोलेशनमध्ये येतं की नाही हे बघण्याची आमची विनंती राहील। त्यावर कारवाईची अपेक्षा राहील। अजून आपल्या अवकात संजय राऊत यांनी बघावी। मोदीजींवर प्रश्न आणि मोदीजींना प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत यांनी मोदीजींच्याच आशीर्वादाने खासदार झाले आहेत एवढी तर स्वतःची अवकात आहे की नाही ते बघावं। आणि म्हणून या विषयामध्ये निवडणूक आयोगाकडून आमच्या अपेक्षा आहेत। उद्धव ठाकरेंनी पण टीका केली, ते म्हणतात भाजपमध्ये या शिंदेकडे जा नाहीतर तुरुंगात जा अशी धमकी नेत्यांना दिली जाते। मला वाटतं ते रोज स्वप्नात जे बघतायत ते त्यांच्या सभेमध्ये बोलतायत। ते जे सभेमध्ये याबद्दल बोलतायत त्याचा सत्याशी काही संबंध नाही। आणि तथ्यच बघायची झाली तर एकनाथ शिंदे आणि 40 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धवजी तुम्ही मदत करताय, त्यांना वाढवताय, आमचं खच्चीकरण करताय असं सांगून गेले। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सांगून गेलेले नाहीत। महाराष्ट्र विसरलेला नाही। तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील परिवारातील उद्धवजी लोक हे तुम्हाला सोडून गेले, तुम्हाला न्यायालयापर्यंत लढाई प्रॉपर्टीची लढावी लागली। यात कुठल्या एजन्सी नव्हत्या। तुमचा चुलत भाऊ तुम्हाला सोडून गेलात कारण तुम्ही त्यावेळेला जी छळवणूक केली त्याबद्दल त्यांचे चुलत भाऊ बोलले। यात ईडी, सीबीआय कुठलेच नव्हतं। त्यामुळे तुम्हाला सोडणारी लोक ही तुमच्या अहंकारामुळे, उद्धवजी तुमच्या छळवणुकीमुळे आणि तुमच्या परपक्षाशी असलेल्या प्रेमामुळे
आणि आता तर केवळ पुत्रप्रेमामुळे तुम्हाला सोडून जात आहे. तुम्ही चुलत भाऊ आता उल्लेख केला. आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे. लवकरच अधिकृत घोषणा होईल का महायुती तुमचा नवा सहकारी महायुतीमध्ये मनसे तुमचा नवा सहकारी असेल? आजपासून मनसे आहे का सहकारी तुमचा? तिन्ही नेते भेटले, हा राजकीय सुसंस्कृतपणा आहे. आम्ही भेटल्यावर त्यांच्या पोटात विरोधकांच्या दुखण्याचं कारण काय? तिन्ही पक्ष एकत्र भेटून चर्चा केली तर उभाटा सेनेची बोलती बंद होण्याचं कारण काय? आणि त्यामुळे हे चिंतन आहे. या मंथन आणि चिंतनामधून अमृतच बाहेर निघेल जे महाराष्ट्र हिताचं असेल. पण असंही म्हटलं जातंय की जागा जर मनसेला दिली तर त्यांना एकदम भाजप तुमच्या चिन्हावर कमळावर लढावं लागेल किंवा मग शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर, अशा प्रकारचा काही प्रस्ताव आहे का? अमित शहांची मी युती महायुती या तीन पक्षांवर काही वक्तव्य न करता म्हटलंय हे चिंतन आणि मंथन आहे, त्यातून अमृत निघेल. अमृत सर्व पक्षांना आणि महाराष्ट्राला, सर्व पक्षाला म्हणजे महायुतीतल्या सर्व पक्षांना आणि महाराष्ट्राला गोडच ठरेल. अमृत कधी बाहेर निघेल? म्हणजे पाडवा मेळावा येतो मनसेचा, त्याच्या आधी म्हणजे लवकरच होळीच्या आधी काय मंथनामध्ये बसलेल्या तिघांनी ठरवल्यावर निघेल. सर, बरेचशे इन्कमिंग सध्या सुरू झालेल्या आहेत. भाजपमध्ये देखील काही इन्कमिंग अपेक्षित आहे का? भारतीय जनता पक्षामध्ये बूथ स्तरापासून मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना मोदीजींच्या नेतृत्वावर, विकासाच्या गतीवर आणि मोदीजींबरोबर 140 कोटी भारतीयांचं जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या सगळ्यांचा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होतोय. नेते येतील, कार्यकर्ते येतील. मोदीजींचा परिवार महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढतोय तो सर्वव्यापी होईल. विरोधकांना त्यांचं डिपॉझिट वाचवायला अडचण होईल. बच्चू कडूंनी एक विधान केलंय की आमची खरी ताकद काय आहे ती आम्ही वेळ आल्यावरती दाखवू. ते सुद्धा महायुतीमध्ये आहेत, पण अशा पद्धतीने जे वक्तव्य करत असतील त्यावर मी काही भाष्य करणार नाही. सर, आज जो है तीनों वरिष्ठ नेताओं की थोड़ी देर पहले ताजमहल में मीटिंग हुई है. सीट शेयरिंग को लेकर क्या कोई फॉर्मूला तय हो पाया है? क्योंकि बैठकों का दौर तो जारी है, लेकिन अभी तक सीट किसको कितनी मिल रही है ये कंफर्म नहीं हो पा रहा. तीन नेता मिले ये तो महाराष्ट्र की संस्कृति है, और हमारे तीन नेता मिले तो हमारे विरोधियों की बोलती क्यों बंद हो रही है? उनके पेट में दर्द क्यों हो रहा है? और तीनों नेता अगर बैठ के चर्चा कर रहे हैं तो ये मंथन है, और उस मंथन में से अमृत ही निकलेगा जो महाराष्ट्र के हित का होगा. ये अमृत कब तक डिक्लेयर हो जाएगा? ये तीनों नेता तय करेंगे तब अमृत आएगा. इसके लिए उनके परिवार के लोग उनको छोड़ के जाते हैं. उद्धव जी, आपकी भाभी आपको छोड़ के क्यों गई? उद्धव जी, आपके चचेरे भाई आपको छोड़ के क्यों गए? उद्धव जी, आपके सगे भाई के खिलाफ आप कोर्ट में क्यों गए? और इसके लिए उद्धव जी ने बाला साहेब ब्रांड, जो महाराष्ट्र का ब्रांड है, उसको कमजोर करने का प्रयास किया, क्योंकि बाला साहब के विचारों को उन्होंने त्याग दिया. एकनाथ शिंदे जी ने बाला साहेब ठाकरे जी के विचारों को अपनाकर बाला साहेब ठाकरे ब्रांड, ये महाराष्ट्र का ब्रांड जो है वो जीवित भी रखा, वो बढ़ाया भी है, और उसके कारण भाजपा उनके साथ है. संजय राउत ने प्रधानमंत्री की तुलना औरंगजेब से की है, पार्टी का यूबीटी सेना के संजय राउत, इन्होंने जो बयान किया और उनकी तुलना, उनका जन्म कहां से हुआ उसके कारण की, ये सीधा सीधा प्रधानमंत्री जी का अपमान और बदनामी करने का काम है, और कुछ समाज को दूसरे समाज के खिलाफ विद्वेष फैलाने का भी काम है. और इस विद्वेष के खिलाफ और इस विद्वेष फैलाने के खिलाफ चुनाव आयोग ने उसकी संज्ञान लेना चाहिए. ये हमारी मांग है और अपेक्षा कार्यवाही की भी है. सर, एक सवाल है कि कांग्रेस नेता राहुल गांधी ने आरोप लगाया कि बीजेपी ने आईटी के जरिए हमारा अकाउंट सीज करा दिया है, जिससे हम प्रचार नहीं कर पा रहे हैं, टिकट नहीं खरीद पा रहे हैं. इसको क्या करें? जो गुनाह इनकम टैक्स एक्ट में करेगा वो उसका भुगतान करेगा. जिस तरीके से आईटी एक्ट का उल्लंघन करके कांग्रेस पार्टी ने
जो कुकर्म किया है उसकी वो आज सजा भुगत रहे हैं। सवाल ये है, एक मिनट, सवाल ये है कि ये पहली बार नहीं हुआ है। संजय राउत ने जिस प्रकार से स्टेटमेंट दिया, इसके पहले अमित शाह को अफजल खान बता दिया। अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को औरंगजेब की तुलना, स्तर जो है राजनीति का वो गिरते नहीं जा रहा। ये इनका फ्रस्ट्रेशन है, ये इनका बौद्धिक दिवालियापन है। और जहां तक उबाटा सेना की बात है, ये पार्टी, ये दल, उद्धव जी का दल जो है वो भीख मांगों का दल है। क्योंकि जब उनको चुनाव जीतना था तब कटोरी लेके भारतीय जनता पार्टी के पास आए, हमारे मदद से कटोरी में फायदा लेकर चुनाव जीते। आज खुद में बल नहीं, तब ये कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के पास कटोरी लेके जा रहे हैं और चुनाव में मदद मांगे खुद की जीत की बात कर रहे हैं। और जहां तक अफजल खान या औरंगजेब की बात है, ये दोनों संजय राउत और उबाटा सेना को बार बार याद आ रहे हैं, क्योंकि इनके दिमाग में छत्रपति शिवाजी महाराज कम औरंगजेब और अफजल खान ही ज्यादा चलते हैं। और उसी का परिणाम हमने देखा कि जब मुख्यमंत्री उद्धव जी थे तब याकूब मेमन जो गुनहगार है उसकी कब्र को सजाने का काम हुआ। हमने यही देखा कि जब उद्धव जी मुख्यमंत्री थे तब अफजल गुरु, जिसने भारत के संसद पर हमला किया, उसके समर्थन में दिल्ली में घोषणा देने वाले लोग, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है, वो लोगों को महाराष्ट्र में उस समय पर सभा लेने की परमिशन मिली थी या उस प्रकार का विचार था। और इसके कारण इनकी सरकार जब थी उद्धव जी की, उस समय पर औरंगजेबी मानसिकता के विषय पर चलने वाले लोगों की चलती थी। ये महाराष्ट्र ने और दुनिया ने देखी है। छत्रपति शिवाजी महाराज, उनकी अष्टमुद्रा, उसको भारतीय नेवी के ऑफिशियल ड्रेस पर लाना या झंडे पर लाना, ये छत्रपति शिवाजी महाराजों के विचार पर काम करने वाली सरकार, ये मोदी जी की सरकार है। सर, खड़गे सवाल उठा रहे हैं टाइमिंग को लेकर। इलेक्टोरल बॉन्ड का उनका कहना है कि सबसे ज्यादा फायदा बीजेपी को मिला है, लेकिन इनकम टैक्स की कार्रवाई और जो अकाउंट फ्रीज हो रहे हैं वो कांग्रेस के हो रहे हैं। खुद जो इलेक्शन डिक्लेयर हो चुका है, फंड्स की प्रॉब्लम की जा रही, टाइमिंग के ऊपर सवाल उठा रहे हैं। इसको बॉन्ड चालू रखो कहाँ तो प्रॉब्लम, बॉन्ड को कोर्ट ने बंद करवाया तो इनको तकलीफ, इनकम टैक्स ने नोटिस दी, कार्रवाई की तो उसका जवाब नहीं इनको देना। अपने हार के लिए कौन कौन जिम्मेदार है वो पहले दिन से बता रहे हैं, और इसलिए कांग्रेस ने अपनी हार मान ली है। इससे ज्यादा कुछ नहीं। जिस प्रकार से सीट शेयरिंग को लेकर के डिले हो रहा है, कोई डिले नहीं हो रहा है। महाराष्ट्र में जहां पर चुनाव पहले चरण में उसके 30 सीट डिक्लेयर हो चुकी है, उसमें बंटवारा भी सीटों का हो चुका है। आखिरी चरण में जो उसकी चर्चा चल रही है। आपकी बात की जा रही है कि आपकी जो है उत्तर मध्य मुंबई, भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार तय करना हमारा केंद्रीय बोर्ड करता है, और पूनम ताई ने अच्छा काम किया है, हमारा मानना है। सर, आपको मौका मिला तो आप लड़ेंगे चुनाव? आगे सर, आज की जो मीटिंग हुई है ताजगंज में, वहां पर अजीत पवार नहीं दिखे, जबकि 4 घटक दल आपके साथ अगर आ जाते हैं, एमएलए राज ठाकरे, तो महायुति होगी। 3 फिजिकली थे, 1 वर्चुअली होगा। सर, आता जी माहिती येते ब्रेकिंग न्यूज, अभिजित अडसूळ जे आहे ते बावनकुळे यांच्या भेटीसाठी पोहोचले. अमरावतीच्या जागेचा जो तिढा आहे तो अजूनही सुटला नाही असं बोललं जात आहे. मला वाटतं याच्यावर बावनकुळेची स्पष्टता देतील. शेवटचा प्रश्न, ठाकरे असं म्हणतात, उद्धव ठाकरे असं म्हणतात की ठाकरे भाजपने सोडला, तुम्ही म्हणतात की म्हातारीसाठी उद्धवजींनी बाळासाहेबांचे विचार स्वतःच्या खुर्चीसाठी सोडले. बाळासाहेब ठाकरे ताकद, विचार, तेज हे उद्धवजींनी पुत्रप्रेमासाठी सोडले. बाळासाहेबांची शिकवण काँग्रेस बरोबर सत्तेच्या खुर्चीसाठी उद्धवजींनी त्यागलं. त्यामुळे हा प्रश्न चोरल्याचा नसून त्याग आणि सोडलेलाच आहे, ज्याच्यातले 100% प्रश्न हे उद्धवजींना उत्तर द्यावे लागतील. अशी सर, छत्रपती शिवाजी महाराज पार्कात जी सभा झाली इंडिया अलायन्सची, त्यामध्ये आता सगळे नेते म्हणतात की आम्ही 40 पार करू महाराष्ट्रामध्ये, यावर तुमची प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं की होळीला अजून 2-3 दिवस आहेत. त्या अगोदरच ज्यांनी भांग घेतली असेल त्यांनी, आमच्या विरोधकांनी 40 पारची घोषणा ही भांगेत दिलेली आहे.
आणि त्यामुळे त्यांना ती घोषणा लखलाप लागू. सर, महायुति में ये माना जाए कि होली के पहले सीट डिक्लेरेशन हो जाएगा या उसके बाद, इतना तो बता दीजिए. ये बोलने का अधिकार देवेंद्र जी का और बावनकुळे जी का है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.